परतवाडा येथील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण व व्हिडिओ व्हायरल प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद, तन्वीर अहमद यासह 4 जणांना अचलपूर न्यायालयाने पुन्हा 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व आरोपींना 27 एप्रिलपर्यंत परतवाडा पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात येणार आहे। तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचं कारण देत पोलिसांनी कोठडी वाढवण्याची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली आहे। यापूर्वी 14 एप्रिल रोजी देखील या 4ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली असून विविध पैलूंवर चौकशी सुरू आहे। सरकारी वकील धनराज नवले यांनी न्यायालयीन सुनावणीनंतर ही माहिती दिली आहे। पोलीस कोठडीतील आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत: अयान अहमद, तन्वीर अहमद मुख्य आरोपी, उझैर खान, इक्बाल खान सह आरोपी, मोहम्मद साद, मोहम्मद साबिर तसेच तबरेज खान, तस्लीम खान। या प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पूर्वी पोलिसांच्या ताब्यात असलेले 4 आरोपी जे आहे, एकूण 8 आरोपी आहे, त्यापैकी 4 आरोपींचा आज पीसीआर संपणार होता। त्याकरता वाढीव पीसीआर जो आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवर मागितला आलेला आहे आणि 27/4 पर्यंत पीसीआरची मागणी केली गेली होती। न्यायालयाने पीसीआर जे आहे पोलीस कस्टडीचे जे ग्राउंड्स आहे ते ग्राह्य धरून 4 आरोपींना 27 एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। युक्तिवाद काय झालेला आहे? युक्तिवाद जे आहे, तपासादरम्यान बऱ्याचशा गोष्टी पुढे आलेल्या आहेत। फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आलेला आहे, त्यामध्ये जे आहे बंच ऑफ फोटोग्राफ्स जे आहे ऑफस्क्रीन फोटोग्राफ्स मिळून आलेले आहेत। त्याचा विश्लेषण करणे, कुठे काढल्या गेलेत ते आणि त्यामध्ये आरोपितांना कोणी सहकार्य केलं आहे का, या मुद्द्यांचा तपास करणे, आरोपींच्या बँक अकाउंटला जे अमाउंट आलेला आहे किंवा त्यांनी कशा प्रकारे गेन केलेला आहे या दृष्टीने तपास करणे जे आहे गरजेचं आहे, तो एक मुद्दा होता। आरोपी नंबर 1 कडे थार गाडी आणि त्यामध्ये एक वेपन मिळालं, गन, त्या दृष्टीने तपास करणे आहे। या अशा सर्व मुद्द्यांवर पीसीआर क्लेम केला गेला आणि आम्ही सरकार पक्षाने मांडलेले मुद्दे जे आहे ते न्यायालयाने ग्राह्य धरले व आरोपींना 27 एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी दिली।